नर्मदे हर. तर आज आपला 45वा दिवस परिक्रमेचा. तर आपण रात्री थांबलो होतो धमनोद या ठिकाणी. काल आपण मांडू हे सगळं करून आपण काल पूर्ण 40 किलोमीटर चाललो. तर बघू आज किती किलोमीटर चालतोय ते, कारण आज आपल्याला इथून खलघातवरून महेश्वर आणि मंडलेश्वरपर्यंतचं अंतर बघू आपण. 18 किलोमीटर आपल्यापासून महेश्वर आहे. तर बघू काय काय लागतं आपल्याला वाटत ते, आणि जाऊन आपण महेश्वरची माहिती घेऊ, अहिल्या घाट पाहू, तिथलचे मंदिरं वगैरे घेऊ. चला, नर्मदे हर. काल आपण दर्शन नव्हतं घेतलं मारुतीरायाचं, तर आता सकाळी आपण दर्शन घेऊ. सकाळ सकाळ मस्तपैकी फ्रेश. चला, सकाळच्या वाजलेला 6:30. सूर्य उगायला लागला आहे. त्याचं अगोदर दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. सकाळ सकाळ दर्शन झाले म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं. हे धमनोदमधील मारुतीरायाची मूर्ती. दर्शन घेतलं आपण आश्रमावरती, आणि ते म्हटले की चहा आणि पोहे बनलेले, तर नाश्ता करून जा. तर मग चहा घेऊ आणि पोहे खाऊन निघू. हे धमनोद गाव. आपण मंदिराच्या समोर आल्याच्या नंतर धमनोद गावातून आपल्याला एक चौक लागेल. तर तिथून उजवीकडे वळायचं डावीकडे वळायचं सांगितले. तर बघू आपण पुढं एक अर्धा किलोमीटरवरतीच्या जवळच आहे. आपल्याबरोबर जे सकाळी परिक्रमावस्थे होते, तर ते सगळे 5:30 वाजल्यापासूनच गेलेत. फक्त एक 5-6 परिक्रमावस्थे राहिले होते तिथं. म्हणजे आपण सगळ्यात शेवट निघतोय. तरीसुद्धा काल आपण 40 किलोमीटर चाललो. 6:30 पावणे 7 वाजता निघून, पण रात्री आपल्याला पोचायला 7 वाजले होते. हा आला चौक. MPT नर्मदा रिसॉर्ट महेश्वर. 14 किलोमीटर दाखवलं आहे डावीकडं. पुढं चौक आहे आपल्या. इथून डावीकडे वळायचं आहे. हा चौक आहे. हां, श्रीराम चौक. श्रीराम चौकातून आपण लेफ्ट घेतलाय. तरी इथे विचारू परिक्रमा मार्ग हाच आहे का. परिक्रमा मार्ग येई ना. चला, सरळच परिक्रमा मार्ग. इथून महेश्वर 13, ओंकारेश्वर 80, बडवा 60 आणि खंडवा 130 राहिले. संपूर्ण आपला डांबर रस्ता आहे महेश्वर पासून, आणि तिथून पुढं ओंकारेश्वर आहे. म्हणजे 65-70 किलोमीटरवरती. हे महेश्वरच्या अलीकडे आपल्याला दहिवर लागले. महेश्वर इथून 7-8 किलोमीटरवरती राहिले. तर एक पुढं पण मध्ये वाटेत आश्रम आहे दहिवरच्या पुढं. म्हणजे दहिवरमधलंच आहे ते पण. तर चला, सकाळचे वाजलेत 8:30. हे इथं सुमन देवी अन्न क्षेत्र आहे. आश्रम दहिवर समोर दिसतंय ते. नर्मदे हर, नर्मदे हर. चहा प्यायला बोलवत होते ते, पण झालाय आपला एक जागेवर मागं पाठीमागं. तर आता आपण चाललोय पुढं. महेश्वर आपल्यापासून राहिलंय एक 3 ते 4 किलोमीटरवरती.
परिक्रमाचे थांबले तिथं बालभोग चहा घेत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अच्छा, नर्मदे हर, नर्मदे हर. चला थोड्या वेळ थांबू आणि पुढं जाऊ परत महेश्वरकडे. हे आलो महेश्वर. तर आपण सकाळी निघलो होतो 6:30 पावणे 7 वाजता. तर आत्ता वाजल्यात 10. तर इथं सहस्रधारा 2 रोड दाखवलेत. उजवीकडे जो सहस्रधारा रोड दाखवला इथं. बघू आपण विचारू इथून किती लांब येते. मामा ओ आंबा. चला आपण चाललोय सहस्रधाराकडे. तर महेश्वरसाठी लागते. तर आपण आत्ता जे पाहिलं त्या समोर तो रोडचा समोर जातो. पण आता आपण इकडं जे सहस्रधारा आहे तर ते पाहून मग तसंच कडेने म्हणजे अहिल्यादेवी घाट आहे त्यांनी बांधलेलं. त्यानंतर जे महादेवाचं मंदिर आहे तर आपण तिकडे जाऊ. ते समोर MPT नर्मदा रिसॉर्ट महेश्वर आहे आणि इथंच प्राचीन श्री सप्तमातृका मंदिर आहे. चला आपण सरळ जाऊ आणि मग तिकडनं घाटावर येऊ. हो म्हणजे आपण एकदा का खाली गेलो महेश्वरच्या घाटावरती तर तिथून तसेच घाट करत वरती जे अहिल्याबाईने घाट बांधलेला आहे तर तिकडे येऊ. बघू आपण पुढं रोड कसा आहे ते. हे जे महेश्वर आहे तर त्याच्यामध्ये हे अहिल्याबाई किल्ला, काशी विश्वनाथ मंदिर, राजराजेश्वर मंदिर, बाणेश्वर मंदिर, कालेश्वर, ज्वालेश्वर, सहस्रधारा, धामजल कोटी हे एवढं पाहण्यासारखं आहे. तर पाहू आता आपण घाटाकडे चाललो आहे आणि समोरच नर्मदा रिसॉर्ट आहे महेश्वरचं. श्री सप्तमातृका मंदिर आहे खाली हे सप्तमातृका मंदिर आहे आणि इथंच परिक्रमासाठी आश्रम पण आहे. चला आपण चाललोय पुढं. समोरच नर्मदा मैयाचं पात्र आहे जे सप्तमातृका मंदिर आहेत तर त्याचे आपण दर्शन घेऊ. पाठीमागं नर्मदा मैयाचं पात्र आहे, घाट आहे. तर चला दर्शन घेऊ, तिकडे जाऊ. चला आपण चाललोय महेश्वर घाटाकडं. हे आपण सप्तमातृका मंदिरातून आल्याच्या नंतर जो आपल्याला घाट लागलाय तर हा मातंगेश्वर घाट आहे आणि वरती एक महादेवाचं मंदिर आहे. तर चला आपण पुढं चाललोय आता महेश्वर अहिल्या घाट. तर तिकडं आणि शंकराचं दर्शन घेऊ. तर चला. महेश्वर हे मराठी माणसांसाठी अभिमानास्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावातच अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार हाकला होता. नर्मदेच्या तीरावरच अहिल्याबाई होळकरांचा किल्ला आहे. त्यातील राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. ही राजगादी पाहिल्यावर तो सगळा काळ जिवंत होऊन आपल्यासमोर टाकतो. या किल्ल्यावरूनच संत वाहत जाणार नर्मदेचे तीरगंभीर पात्र दिसते. याच किल्ल्यात माहेश्वरी साड्या तयार करण्याची केंद्रे आहेत. या विणकरांना अहिल्याबाईंनी त्यावेळी सुरत वगैरे शहरातून बोलावले होते.
हे महेश्वरमधलं राजराजेश्वरी मंदिर आहे. श्री राजेश्वर सहस्रार्जुन मंदिर. तर परिक्रमावासी इथं थांबतात. त्याचप्रमाणे तिकडे आहेत का? हा बस ते तिथं लिहिलेलं आहे. अच्छा, हा हा चला आपण हे मंदिरच्या बाजूच्या बरं 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 एवढ्यात चला आपण तिकडे जाऊ आता. चला आपण माहेश्वरकडून आता मंडलेश्वरला चाललोय. आत्ता वाजल्यात 12:15. मंडलेश्वर इथून 8 किलोमीटर, 7 ते 8 किलोमीटर राहिले. आणि समोर जो रस्ता आहे तर रोज इकडं मंडलेश्वरला जातो. तर चला दुपारपर्यंतच 2 वाजेपर्यंत मंडलेश्वरला पोहोचू. कारण जे आपण आश्रम होते अन्नक्षेत्र तर ते मागच सुटले आपल्याकडून. तर म्हणजे आपण बरंच पुढं आलतो. चला आता मंडलेश्वरपर्यंत आपल्याला काहीच नाही आहे. चला मग तिथं काहीतरी खाऊ, नाही तर मग बाहेरूनच काहीतरी खावं लागेल. आपण सकाळी या रस्त्यानं आलो होतो आणि वळून परत ओंकारेश्वरला गेलो होतो. तर आता आपण चाललो आहे मंडलेश्वरकडे. समोर बोर्ड आहे वरती मंडलेश्वर 8 किलोमीटर. चला जाऊ मंडलेश्वरला. हे आलं मंडलेश्वर. तर आत्ता वाजले 3. आपण 12-12:30 वाजता निघलो होतो महेश्वरवरून. 8 किलोमीटर अंतर होतं मंडलेश्वरचं. तर आता आपण चाललो आहे पुढं गेल्यानंतर आपण विचारू पुढं कोणता आश्रम आहे, किती किलोमीटरवरती आहे. कारण 2 तास आपण चालू शकतो, अजून 2 ते 3 तास 6 वाजेपर्यंत. धामनोद पाठीमागे गेला. आपल्याला पुढून उजवीकडं जायचं आहे. दाखवलं इथं गुप्तेश्वर महादेव मंदिर आणि परिक्रमा मार्ग. चला आपल्याला हे जे पुढचा आश्रम आहे तर ते 8 ते 9 किलोमीटरवरती आहे. चला आपण जाऊ तिकडं, किती वाजेपर्यंत पोहोचतोय बघू. मग तिथून पुढं विचारू कोणता आश्रम आहे किंवा मग तिथंच थांबायचं. ते गुप्तेश्वर महादेव मंदिर. चला आपण जे मंडलेश्वरमधलं गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे तर तिथं दर्शन घेऊन येऊ. श्री गुप्तेश्वर महादेव मंदिर आद्य जगत गुरु शंकराचार्य के साथ पंडित मंडन मिश्र का शास्त्रार्थ पश्चात पर काय प्रवेश लिहिला. हे मंदिर आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर, पण बंद आहे. चला आपण जाऊ पुढं. हा समोर आल्याच्या नंतर हा जो कसरावत आणि खरगोन रोड आहे तर तिकडं नर्मदा मैयाचा पूल आहे आणि आपल्याला हा मार्ग आहे पैदल परिक्रमा मार्ग. सुलगाव आश्रम 5.5 किलो नर्मदा आश्रम 7 किलोमीटर दूरी जलद. चला आपण चाललो आहे सुलगावकडं. इथून सुलगावचा आश्रम 5.5 किलोमीटरवरती आहे. आता नर्मदा मैयाचं आपलं जे अंतर आहे ते फक्त एक 100-200 मीटरवरती आहे. मैयाचं पात्र ह्या झाडांच्या पलीकडून. म्हणजे इथपासून आपण बडवापर्यंत एकदम तटावरून आहेत. आणि जे आश्रम आहे ते पण एकदम तटावरती आहे आजचं. चला बघू आपण आज कुठपर्यंत जातो आहे ते, कारण आत्ता वाजले 3:45 वाजत आलेत. चला सुलगावकडे चाललो आहे आपण. हे असा रस्ता आहे पगडंडी. कडेने आंब्याचे झाड आहे, इथं टोमॅटोची शेती आहे, ऊस आहे. थोडा ऊस खाऊ आपण.
पुढे जाऊ. मला पण आणा ऊस बर का, मला आणा ऊस. हे इथं 2 आश्रम आहेत, एक 2 किलोमीटर वरती जे इकडे ते सुलगाव गावातले, आणि इथं हरिओम सेवा आश्रम आहे, खेडापती हनुमान मंदिर. चला आपण चाललो इकडं 2 किलोमीटर वरती सुलगाव आश्रमाचं आश्रम राहिलेलं आहे. असे भाबळे दिसत आहेत काट भाबळीमध्ये पलीकडं मैयाचं पात्र आहे. हे आलं सोलगावमधला आश्रम, एकदम नर्मदा मैयाच्या तीरावरती आहे. समोर नर्मदा मैयाचा किनारा आहे, घाट बनवला आहे गावकऱ्यांनी. मोठं गाव आहे सोलगाव, खेडं गावच आहे पण लोकवस्ती भरपूर आहे. वरती आश्रम आहे, हनुमंतरायाचं मंदिर आहे कडेला. हे नर्मदा मैयाचं समोर पात्र. हे आश्रम आहे परिक्रमावासियांसाठी, कापड लावलंय थंडी वाजू नये त्यासाठी. चला आपण आसन लावून घेऊ. चला बाहेर पण जागा आहे, आतमध्ये काही झोपलेले आहेत. आज आपण धामणोदवरून निघून सोलगावपर्यंत पूर्ण 35 किलोमीटरचा प्रवास करून महेश्वर मंडलेश्वरवरून आलोत. आपण 7-7:30 वाजता जेवण केलं आणि आत्ता वाजलेत 8-8:30. तर सगळे झोपलेत. हे आश्रम आहे सोलगावमधलं, एकदम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती. तर चला आपण पण झोपून बघू. आपण आता उद्या आपल्याला पुढं जे गाव आहे ओंकारेश्वरच्या अलीकडचं मोरटक्काच्या इकडं, तर तिथपर्यंत आपण 30-35 किलोमीटर अंतर आहे. तर बघू आपण कुठपर्यंत जातोय ते. नर्मदे हर.